सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजच्या ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळची माझी देवपूजा झालेली आहे. तर पूजेसाठी मी फुलं न्यायला आले होते आणि जास्वंदीला भरपूर फुलं लागलेली आहेत म्हणून फक्त जास्वंदीचीच फुलं घेतलेली आहेत. आणि लिंबाच्या झाडाखाली एक लिंबू पडलं होतं त्यामुळे तेही घेतलेले. लिंबाला भरपूर लिंब लागलेली आहेत, पण आता उन्हाळ्यामध्ये लिंब राहत आहेत का नाही काय माहीत. कारण दरवर्षी असं होतं की उन्हाळ्यामध्ये लिंब नसतात, लिंबाला पाणी कमी पडतं आणि नेमकी उन्हाळ्यामध्ये मग लिंब कमी येतात. पण ह्यावेळेस पाणी भरपूर आहे त्याच्यामुळे ह्यावेळेस आम्ही भरपूर पाणी लिंबाला सोडणार आहे, म्हणजे उन्हाळ्यामध्येही लिंब भरपूर लागतील आणि राहतील. तर आता स्वयंपाकासाठी मी मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे आणि मेथीच्या भाजीसाठी मी हिरवी मिरची आणि लसणाचा आहे ना पेस्ट बनवलेली आहे. पालेभाज्यासुद्धा जरा झणझणीतच खायची सवय आहे त्याच्यामुळे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्टच बनवलेली आहे. मी हिरव्या मिरचीचे तुकडे टाकत नाही, तर हिरव्या मिरचीची पेस्टच बनवते. कांद्याची फोडणी देऊन हिरवी मिरची, लसणाची पेस्ट आणि थोडासा चेचलेला लसूण असं मी मेथीच्या भाजीसाठी तयार केलेले. मेथीच्या भाजीच्या थोड्याशा कोवळ्या काड्याही घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळं मेथीची भाजी अशी कापून घेतलेली आहे. बारीक अशी कापून घेऊन ही मी मेथीची भाजी बनवलेली आहे. आणि बाकीचा स्वयंपाकही आता माझा झालेला आहे. तीळ लावून बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत. इकडे ही रस्सा भाजी केलेली आहे आणि मेथीची भाजी अशी माझी तयार झालेली आहे. स्वयंपाक आता झालेला आहे आणि आता त्यानंतर मी चकली बनवणार आहे जेवण झाल्यावरती. चकलीचं पीठ माझं दिवाळीमधलंच आहे आणि भाजणी जर चांगली असेल तर चकलीचं पिठाला काहीही होत नाही आणि जास्त दिवस झालेले नाही आहेत. त्याच्यामुळं पीठ भरपूर सगळ्यांना चकली आवडते, मुलांना तर खूप चकली आवडते म्हणून त्यांच्यासाठी चकली बनवायची आहे. तर त्यासाठी मी हे असं पीठ बनवून ठेवलेलं आहे. तर आता मी पीठ हे चाळून घेणार आहे. चकलीची भाजणी बनवताना मी 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत, 2 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे, अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत, पाऊण वाटी धने घेतलेले आहेत आणि 4 चमचे जिरे घेतलेले आहेत. असं मी चकलीची भाजणी बनवताना हे प्रमाण घेतलेले. मी चकली बनवताना चकलीमध्ये लाल तिखटच टाकत होते, पण ह्यावेळेस दिवाळीच्या वेळेस माझ्या नणंदबाईंनी चकली आणली होती आणि त्यांनी त्याच्यामध्ये ना जशा पद्धतीने चकली बनवलेली आहे तशा पद्धतीने मी आज चकली बनवणार आहे. कारण ती चकली त्याची टेस्ट चकलीची मला खूप आवडली, त्यामुळं म्हटलं तशा पद्धतीनेच आज चकली बनवून घ्यावी. तर आता चकलीची तयारी सगळी झालेली आहे. चकली बनवण्यासाठी मी ही घेतलेली आहे हिरवी मिरची, त्यानंतर घेतलेला आहे हा लसूण आणि ही कोथिंबीर. आता मी हिरवी मिरची, लसूण आणि ही कोथिंबीरीची पेस्ट बनवून घेणार आहे. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि आपण मोहन घालण्यासाठी चकलीमध्ये 2 चमचे तेल ओततच असतो, तर त्यामुळे मी 2च चमचे तेल घेतलेले. चकलीमध्ये जास्त तेल झालं चकली तेलामध्येच विरघळते, त्याच्यामुळं जास्त तेल होऊन चकलीमध्ये चालत नाही. तर ही हिरवी मिरची आहे ना मी थोडीशी आहे ना तेलावरती परतून घेणार आहे, म्हणजे त्याचा जो तिखटपणा आहे तो कमी होईल. आणि अशा पद्धतीने चकली नक्की बनवून बघा, खूप छान लागते. हिरवी मिरचीचा थोडासा तिखटपणा कमी होईपर्यंत मी हिरवी मिरची अशी तेलावरती भाजून घेतलेली आहे. आणि आता जेवढं चकलीसाठी आवश्यक पाणी आहे तेवढं मी आता टाकून घेते. चकलीमध्ये तीळ छान लागतं त्यामुळे असं भरपूर असं तीळ घेतलेलं आहे. त्यानंतर हा ओवा घेतलेला आहे, ही थोडीशी हळद टाकलेली आहे आणि आवश्यकतेनुसार हे मीठ टाकलेले आहे. पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि आता ह्या पाण्यामध्ये मी पीठ भिजवून घेणार आहे. पीठ मी ना परातीमध्ये चाळूनच घेतलेले आणि जसं लागेल तसं मी पाणी ओतून घेणार आहे. पीठ गरम आहे त्यामुळे उलटणाने हे असं एकजीव करून घेतलेले आणि हे थंड झालं की मी हे पीठ मळून घेणार आहे. मी पीठ खूप घट्ट मळत नाही, कारण खूप पीठ घट्ट असेल तर चकली बनवतानाही खूप ताप होतो,
त्याच्यामुळं थोडंसं सैलसरच असं मी पीठ मळून घेणार आहे. तर आता हे असं आहे ना, मी हे पीठ मळून घेतलेले. ह्या ताटामध्ये मी चकली पिळणार आहे, तर ह्या ताटाला मी तेल लावून घेतलेले. त्यानंतर शेवग्यालाही तेल लावून घेतलेले, कारण चकलीचं पीठ चिटकू नये म्हणून असं शेवग्यालाही तेल लावून घेतलेले. मला पिळता येईल असंच मी चकलीचं पीठ मळते. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी तेल ओतलेले आणि त्याच्यामध्ये आता चकली टाकून घेते. मंद गॅसवरती आहे ना, मी ही चकली तळून घेणार आहे. चकली मोठ्या गॅसवरती तळली तर ना वरचा भाग तळला जातो आणि आतून कच्ची राहते. त्यामुळे चकली आहे ना मध्यम गॅसवरतीच तळावी लागते. चकलीची एक साईड तळली गेल्यानंतर दुसऱ्या साईडने चकली पलटून घेतलेली आहे आणि दोन्ही साईडनी चकली अशी छान अशी तळून घेतलेली आहे. मंद गॅसवरती मी ही चकली तळून घेतलेली आहे. हे बघा, ही अशी चकली तळून घेतलेली आहे आणि थंड झाल्यावरती तुम्हाला दाखवते कशी झाली आहे चकली ते. सगळी चकली छान अशी मी तळून घेतलेली आहे. चकली आता तयार झालेली आहे. आतूनही छान अशी पोकळ झालेली आहे चकली.